शेतीला जोडधंदा म्हणून केला जाणारा दुग्ध व्यवसाय वाढत्या खर्चामुळे अडचणीत असल्याचं चित्र असताना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणगाव भांड येथील एका जातीवंत गायीला तब्बल 2,81,000 रुपये विक्रमी भाव मिळालेला आहे। माहेगाव येथील प्रवरामाई डेअरी फार्मचे संचालक आकाश आढाव यांनी संकरित गायींच्या प्रजनन आणि वंश सुधारणेसाठी ही गाय खरेदी केली आहे। किरण वारुळे यांनी योग्य संगोपन, संतुलित आहार, नियमित आरोग्य तपासणी आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतलेल्या या गायीची विक्री केली। 100% होस्टेन फ्रिजियन HF जातीची काळी बांडी असलेली आणि दररोज सुमारे 40 लिटर दूध देण्याची क्षमता असलेली ही गाय असल्याचं सांगण्यात आलंय। गायीच्या विक्रीची माहिती समजताच माहेगावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। गायीची विधिवत पूजा करून तिला फुलांचा हार घालण्यात आला। त्यानंतर गुलालाची उधळण, डीजेच्या तालावर जल्लोष आणि फटाक्यांची आतषबाजी करत गावातून गायीची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। चांगल्या कालवडीचे उत्पादन वाढवून अधिक जातीवंत आणि उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या कालवडी तयार करण्याच्या उद्देशानं या गायीची खरेदी करण्यात आल्याचे आकाश आढाव यांनी सांगितलंय। या व्यवहारामुळे दुग्ध व्यवसायात चांगल्या अनुवांशिक गुणधर्म असलेल्या जातवंत गायींचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे। आज आता आपण ही 2,81,000 रुपयाला गाय खरेदी केली असून हिचं खरेदी करण्याचं कारण असं आहे की ही ब्रीडिंग मध्ये मोडते। याच प्रकारच्या माझ्या गोठ्यामध्ये पहिले ही 5 गाय आहेत, त्या गायींची किंमत 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख आणि ही शेवटची 2,81,000 रुपयाची खरेदी करण्याचं कारण असं की यांच्यापासून मला कालवडी तयार करायच्या। 5 गायीच्या 10 होतील, 10च्या 15 होतील, पण जे मी पहिला 20 ते 25 गायांचा गोठा करायचो, पण आज माझ्या ज्या पहिल्या गोठ्यामध्ये 5 गाय आहेत, 5 गायांमध्ये माझं आता 120 ते 130 लिटर दूध चालू आहे आणि ही 6वी त्यामध्ये टाकलेली आहे। पण पहिल्या 15 गाय असून पण 20 गाय असून पण 150 ते 200 क्रॉस करत नव्हतो। मला कमी संख्येमध्ये दूध धंदा हा जास्त मोठा करायचा, त्यासाठी मी ब्रीडिंगच्या गायीकडे खरेदीकडे लक्ष देतो। हिचा असा विषय, ही EBS ज्युपिटरची गाय आहे। ही सरासरी 24 महिन्याची कालवड आहे। 24 महिन्याची कालवड आहे। तरुण व्यवसायाला माझं एकच म्हणणं आहे का तुम्ही मन लावून जर व्यवसाय जर केला तर 100% परवडतो। फक्त ब्रीडिंगवर जर काम जर केलं तर धंदा परवडत नाही असं अशातला काही भाग नाही। कष्ट जर प्रामाणिक जर असेल तर धंद्यात 100% आहे। ही कालवड पहिल्या रोज 40 लिटर दूध देईल, ती क्षमता 40 लिटरची। 20 लिटरच्या गायीची ही अशी जर ब्रीडिंगची नसती तर 20-22 लिटर दूध दिलं असतं, पण ही गाय प्युअर ज्युपिटरची सिमेंटची कालवडी, ही 40+ दूध देणार एवढी आम्हाला गॅरंटेड खात्री। हिचं वय कमीत कमी 24 महिने, फक्त 2 वर्ष। माझं ह्या लोकांना एकच सांगणे, परवडत नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही कष्ट करा। गाईचं ब्रीडिंग वर जर काम जर केलं तर 100% धंदा परवडतो। फक्त जिद्द आणि चिकाटी पाहिजे, तो माणूस 100% सक्सेस होणार। त्या बाबतीत काही विषयच नाही। अशा गाय जर असेल तर सक्सेस व्हायला वेळ लागत नाही। फक्त ब्रीडिंग वर जिथं 20-25 गाय सांभाळायच्या तर शेतकऱ्यांनी तिथं 10 गाय सांभाळा आणि हा व्यवसाय करावा। माझं एकच शेतकऱ्यांना विनंती आणि तरुण उद्योगांना विनंती। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।